Hello friends, welcome back in TYBA class in the subject of International Trade Theory and Practice अर्थात तृतीय वर्ष कला वर्गाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत आणि व्यवहार या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी पुन्हा आपलं मनापासून स्वागत करतो। मित्र हो, मागच्या टॉपिकमध्ये आपण विनिमय नियंत्रण याचा अर्थ आणि व्याख्या आणि विनिमय नियंत्रणाची उद्दिष्ट कोणती आहेत या संदर्भातला आपण सविस्तर आढावा घेतला। या व्याख्यानामध्ये आपण विनिमय नियंत्रणाच्या कोणत्या पद्धती आहेत त्या पद्धतींबद्दल अभ्यास करणार आहोत। प्रत्यक्षामध्ये विनिमय नियंत्रण हे अप्रत्यक्ष पद्धतीने आणि प्रत्यक्ष पद्धतीने करता येतं। यामध्ये काही उपमुद्द्यांचा अंतर्भाव आपल्याला केलेला दिसतो। विनिमय नियंत्रण का केलं जातं या संदर्भामध्ये आपण मागच्या व्याख्यानामध्ये सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे। कारण विनिमय नियंत्रण करण्यासाठी त्या देशाचं सरकार, त्या देशाची मध्यवर्ती बँक आणि त्या देशाची विनिमय संस्था जी असेल तिची भूमिका महत्त्वाची असते। विनिमय नियंत्रण करण्याचा हेतू व त्याचे उद्दिष्ट आपण जवळपास 13-14 उद्दिष्टांचा उल्लेख केला आहे। आता या विनिमय नियंत्रण कशा पद्धतीने केलं जातं या संदर्भामध्ये आपण आजच्या व्याख्यानामध्ये जाणून घेणार आहोत। विनिमय नियंत्रणाच्या ज्या पद्धती आहे त्या पद्धती 2 भागांमध्ये विभागलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रत्यक्ष विनिमय नियंत्रण पद्धती आणि दुसरी आहे की अप्रत्यक्ष विनिमय नियंत्रण पद्धती। तर आता आपण प्रत्यक्ष विनिमय नियंत्रण पद्धतीचा आधी विचार करणार आहोत। प्रत्यक्ष विनिमय पद्धती म्हणजे डायरेक्ट मेथड ऑफ एक्सचेंज कंट्रोल। विदेशी चलनाच्या मागणी पुरवठ्यावर प्रत्यक्षपणे परिणाम करणाऱ्या पद्धतीला प्रत्यक्ष विनिमय नियंत्रण म्हणजेच डायरेक्ट मेथड ऑफ एक्सचेंज कंट्रोल असं म्हटलं जातं। या पद्धतीमध्ये 2 मार्गांचा अवलंब केला जातो। एक म्हणजे सरकारी हस्तक्षेप आणि दुसरा म्हणजे विनिमय निर्बंध। आता सरकारी हस्तक्षेपाचे सुद्धा सरकार जो हस्तक्षेप करते त्याचे सुद्धा 3 प्रकार या 3 पद्धतीने सरकार विनिमय नियंत्रणाच्या पद्धतीमध्ये काम करत असते। सरकारचा जो हस्तक्षेप असतो, गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन जे असते ते गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन 3 प्रकारातून किंवा 3 पद्धतीतून केलं जातं। म्हणजे सरकार विदेशी विनिमय बाजारात स्वतः हस्तक्षेप करून विनिमय नियंत्रण करत असते। यात सरकार स्वतः विदेशी चलनाची खरेदी विक्री करून चलनाचा मागणी आणि पुरवठा नियंत्रित करत असते। विनिमय दराची निश्चिती मागणी व पुरवठा मुक्त शक्तीच्या समानतेतून न होऊ देता सरकार स्वतः करते। निश्चित केलेला विनिमय दर निश्चित केलेल्या पातळीत स्थिर ठेवण्याचा सुद्धा सरकार प्रयत्न करते। विनिमय नियंत्रण करण्यासाठी सरकार कशा पद्धतीने हस्तक्षेप करते तो म्हणजे विनिमय उद्बंध म्हणजे एक्सचेंज पेगिंग, त्यानंतर विनिमय समानीकरणाच्या निधीची निर्मिती आणि त्यानंतर बहुविध विनिमय दर। या 3 माध्यमातून सरकार विनिमय दरामध्ये हस्तक्षेप करते, विनिमय नियंत्रणासाठी हस्तक्षेप करते। आता विनिमय उद्बंध म्हणजे एक्सचेंज पेगिंग म्हणजे काय, तर हस्तक्षेपाच्या या धोरणात सरकार जो विनिमय दर निश्चित करते तो स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते।
सरकारने ठरवलेला विनिमय दर समता दरापेक्षा वेगळा असतो. तो समता दरापेक्षा उच्च पातळीवर किंवा खालच्या पातळीवर, उच्च पातळीवर म्हणजे पेगिंग अप आणि खालच्या पातळीवर म्हणजे पेगिंग डाऊन असा टांगता ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत असते. सरकार विनिमय दर समता दरापेक्षा उच्च ठेवून चलनाचे अतिमूल्यन, ज्याला आपण ओव्हर व्हॅल्युएशन असं म्हणतो, म्हणजे सरकार या दरानुसार अतिमूल्यन करत असते. जेव्हा चलनाचे बाह्य मूल्य कृत्रिमरित्या उच्च पातळीवर ठेवण्याचा सरकार प्रयत्न करते, तेव्हा सरकारकडे विदेशी चलनाचा साठा पुरेशा प्रमाणात असावा लागतो. कारण अतिमूल्यनाच्या स्थितीत आयातीत वाढ होण्याची शक्यता असते. आयातीत जर वाढ झाली तर विदेशी चलनाची मागणी वाढते, कारण आपल्याला आयातीचं मूल्य विदेशी चलनामध्ये अदा करावं लागतं. त्यामुळे आयात वाढली की विदेशी चलनाच्या मागणीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे स्वदेशी चलनाचं मूल्य कमी होते. असे होऊ नये म्हणून सरकार अतिमूल्यनाच्या स्थितीत विदेशी चलनाचा साठा पुरेशा प्रमाणात स्वतःजवळ बाळगून सरकार विनिमय दरात स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करते. याउलट सरकार विनिमय दर समता दरापेक्षा खालच्या पातळीवर ठेवून स्वचलनाचे न्यून मूल्यांकन किंवा न्यून मूल्ययन, ज्याला आपण अंडर व्हॅल्युएशन असंही म्हणतो, सरकार तसा सुद्धा प्रयत्न करते. सरकार चलनाचे बाह्य मूल्य कृत्रिमरित्या खालच्या पातळीवर ठेवून विदेशी विनिमय बाजारात स्वदेशी चलनाची मागणी वाढवते. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडे स्वदेशी चलनाचा साठा पुरेशा प्रमाणात वाढवावा लागतो किंवा ठेवावा लागतो किंवा बाळगावा लागतो. स्वदेशी चलनाचा साठा पुरेशा प्रमाणात नसेल तर चलनाचे बाह्य मूल्य वाढून विनिमय दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार निर्माण होण्याची शक्यता असते. थोडक्यात, विनिमय दर उच्च पातळीवर टांगता ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडे विदेशी चलनाचा साठा पर्याप्त प्रमाणात असावा लागतो आणि खालच्या पातळीवर जर तो टांगता ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असेल तर विदेशी चलनाची खरेदी करण्यासाठी स्वदेशी चलनाचा साठा पर्याप्त प्रमाणात असावा लागतो. तर दुसऱ्या प्रकारे सरकार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करते. तो प्रकार म्हणजे विनिमय समानीकरणाच्या निधीची सरकारला निर्मिती करावी लागते. विनिमय दरावर प्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती बँकेत सुवर्ण, विदेशी चलन, परकीय सरकार कर्ज रोखे आणि स्वचलनाच्या रूपात एक विनिमय समानीकरण निधी स्वतःजवळ बाळगत असते. या निधीचा उपयोग विदेशी चलनाची खरेदी विक्री करण्यासाठी सरकार करत असते. जेव्हा विदेशात स्वदेशी चलनाच्या मूल्यात वाढ होते तेव्हा सरकार किंवा मध्यवर्ती बँक आपल्याकडील निधीच्या सहाय्याने विदेशी चलनाची खरेदी करते. यातून स्वदेशी चलनाचा पुरवठा वाढवून वाढीव मूल्य कमी होत असते. विनिमय दरातील होणारी वाढ थांबवली जाते. याउलट विनिमय बाजारात स्वदेशी चलनाच्या मूल्यात घट होते तेव्हा मध्यवर्ती बँक आपल्याकडील निधीच्या सहाय्याने स्वदेशी चलनाची खरेदी करते. यातून विनिमय बाजारात स्वदेशी चलनाची मागणी वाढते आणि चलनाचं बाह्य मूल्य घटवते. त्यामुळे चलन मूल्यात स्थैर्य निर्माण होते.
विनिमय नियंत्रणाच्या या हस्तक्षेपाची यशस्वीता मध्यवर्ती बँकेच्या विदेशी व स्वदेशी चलनाच्या पर्याप्त निधीच्या साठ्यावर अवलंबून असते. त्यानंतर सरकार तिसरा प्रकार हस्तक्षेपाचा अवलंबते, तो म्हणजे बहुविध विनिमय दर, ज्याला आपण मल्टिपल एक्सचेंज रेट असंही म्हणतो. विनिमय नियंत्रणाच्या या साधनांतर्गत एकापेक्षा जास्त विनिमय दर असतात. आयात आणि निर्यातीसाठी वेगवेगळे विनिमय दर सरकार निर्धारित करत असते. बहुविध विनिमय दराचा मुख्य उद्देश निर्यात प्रोत्साहन करणे आणि आयात कमी करणे हा असतो. निर्यात वाढ आणि आयात घटीतून पर्याप्त प्रमाणात विदेशी चलनाच्या साठ्यात वाढ करता येते. या पद्धतीत सरकारी विनिमय दर आणि बाजार विनिमय दर असे दोन दर असतात. सरकारी विनिमय दर सरकारमार्फत निश्चित केला जातो, तर बाजार विनिमय दर बाजारातील विदेशी चलनाची मागणी आणि पुरवठा यांच्या संघर्षातून निश्चित होत असतो. बऱ्याचदा सरकारी दर बाजार दर उच्च पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. सरकारी विनिमय दर अशा आयातीसाठी वापरला जातो की ज्या वस्तूंची आयात करणं आवश्यक आहे आणि ज्या वस्तूंची विदेशातील मागणी कमी लवचिक आहे अशा वस्तूंच्या निर्यातीसाठी तो वापरला जातो. बाजार दरानुसार विदेशी चलनाच्या बदल्यात स्वदेशी चलनाच्या जास्त मात्रा द्याव्या लागतात. त्यामुळे चैनीच्या व इतर आवश्यक वस्तूंच्या आयातीसाठी या दराने विदेशी चलन खरेदी करावे लागते. यातून आयात महाग होऊन आयातीवर आपोआप निर्बंध बसतात किंवा आयातीला पायबंद बसतो. दुसरीकडे विदेशी व्यापाऱ्यांना आपले चलन स्वस्त वाटत असल्यामुळे आपल्या वस्तू त्यांना स्वस्त वाटतात. त्यामुळे आपली निर्यात वाढ होते आणि त्यामुळे निर्यातीसाठी बाजार दरानुसार विनिमय केला जातो. अशा रीतीने सरकार या तीन पद्धतीतून नियंत्रण करण्यासाठी हस्तक्षेप करत असते. त्यानंतर दुसरा प्रकार सांगितला जातो, तो म्हणजे विनिमय निर्बंध. आता या विनिमय निर्बंधामध्ये म्हणजे एक्सचेंज रिस्ट्रिक्शन्समध्ये कशा पद्धतीच्या व्यवहार किंवा कशा पद्धतीने विनिमय नियंत्रण केलं जातं त्याचा सुद्धा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. विनिमय निर्बंधाचा अर्थ म्हणजे विदेशी चलन बाजारात स्वदेशी चलनाचा पुरवठा हेतुपुरस्सररित्या किंवा सक्तीने कमी करणे होय. विनिमय बाजारात स्वदेशी चलनाचा पुरवठा वाढला तर स्वदेशी चलनाचं मूल्य घटते. विनिमय दरात बदल होतात. स्वदेशी चलनाचा पुरवठा कमी करण्यासाठी विविध प्रकारचे निर्बंध लादले जातात, ज्यामध्ये भांडवली हालचालीवर निर्बंध लादणं, सट्टेबाजीवर निर्बंध लादणं, परकीय कर्जाच्या परतफेडीवर निर्बंध लादणं, त्यानंतर आयातदारांकडून विदेशी चलन खरेदीवर निर्बंध लादणं आणि त्यानंतर विदेशी चलन जवळ बाळगण्यावर सुद्धा निर्बंध लादणं. अशा रीतीने विनिमय निर्बंधाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजेच विदेशी चलनाच्या सौद्यांवर मध्यवर्ती बँकेचा अधिकार ठेवणं, प्रस्थापित करणं, तसंच सरकारच्या परवानगीशिवाय स्वदेशी चलनाचे विदेशी चलनात रूपांतर न करणं आणि विदेशी चलनाचे अनधिकृत सौदे करणं दखलपात्र गुन्हा ठरवणं, अशा पद्धतीने विनिमय निर्बंध हे केले जात असतात. त्याचबरोबर या व्यापारामध्ये काही खाते हे ब्लॉक्स केले जातात. ब्लॉक्ड अकाउंट म्हणजे अनिरुद्ध खाते, अवरुद्ध खाते ठरवले जातात. जेव्हा
म्हणजे विनिमय निर्बंधासाठी आणखी कोणत्या प्रकारचे उपाय केले जातात, तर त्यामध्ये मी आपणासाठी अवरुद्ध खाते किंवा विनिमय निरसन करार किंवा यथास्थिर करार किंवा हस्तांतर बंदी किंवा देण्याघेण्याचे करार आणि नुकसान भरपाईचे करार या मार्गांचा अवलंब करून एक्सचेंज रिस्ट्रिक्शन्स केले जात असतात. म्हणून अवरुद्ध खाते कोणती असतात? ब्लॉक्ड अकाउंट म्हणजे काय? तर त्यासाठी जेव्हा एखाद्या देशात विदेशी चलनाच्या दुर्मिळतेची समस्या निर्माण होते, तेव्हा देशातील विदेशी भांडवलदार व गुंतवणूकदारांना त्यांचे मूळ भांडवल, व्याज, लाभांश आणि नफा यांचा मायदेशी नेण्यावर बंधने घातले जातात. निर्बंधित संपत्ती ज्या खात्यामध्ये जमा केली जाते त्याला अवरुद्ध किंवा ब्लॉक्ड अकाउंट, अवरुद्ध खातं असं म्हटलं जातं. यालाच विदेशी देयतेची कोंडी किंवा नाकेबंदी असंही म्हटलं जातं. नाकेबंदी केल्यानंतर विदेशी भांडवलदार व गुंतवणूकदार विवश होऊन एकतर कमी किमतीवर त्या भांडवलाची विक्री करण्यास तयार होतात किंवा देशातीलच माल खरेदी करून देणे घेणे मिटवतात. यातून विदेशी भांडवलाचे निर्गमन थांबून स्वदेशी चलनाचे मूल्य स्थिर राहण्यास मदत होते. त्याचबरोबर निर्बंध लादण्यासाठी विनिमय निरसन करार हा सुद्धा एक उपाय यासाठी केला जातो, ज्याला म्हटलात एक्सचेंज क्लिअरिंग ॲग्रीमेंट. विनिमय नियंत्रणाच्या या पद्धतीत अंतर्गत दोन देश आपल्या मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून परस्परांची देणीघेणी मिटवण्याचा किंवा समान करण्याचा प्रयत्न करत असतात. विनिमय निरसन कराराअंतर्गत दोन्ही देशांमध्ये आयातकर्ते आपल्या देशाच्या चलनातच आयात वस्तूंचे मूल्य मध्यवर्ती बँकेत जमा करतात. याचप्रमाणे निर्यातदार सुद्धा निर्यात वस्तूंचे मूल्य आपल्या देशाच्या चलनातच मध्यवर्ती बँकेकडे जमा करतात. या करारातून दुर्मिळ अशा विदेशी चलनाची अडचण दूर होण्यास व्यापार वाढीला प्रोत्साहन देणारे असते. अशा प्रकारे विनिमय निरसन कराराच्या माध्यमातून परस्परांच्या देण्याघेण्याचा समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. हा समतोल निर्माण करण्याची जबाबदारी सरकारने मध्यवर्ती बँकेवर टाकलेली असते. त्यानंतर यथास्थिर करार, ज्याला स्टँडस्टिल ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये जागतिक महामंदीच्या काळात जर्मन या देशाने अशा प्रकारचा करार केलेला होता. जर्मनीत ज्या अल्पकालीन विदेशी ठेवी होत्या त्या ठेवीदारांनी काढून घेऊ नये म्हणून या ठेवी जर्मनीतच काही काळ राहू द्याव्या असे या करारात म्हटले होते. त्यामुळे अल्पकालीन कर्जाचे दीर्घकालीन कर्जात रूपांतर करण्यात आले होते. अशा पद्धतीने सुद्धा विनिमय नियंत्रण करण्यात येत असते. त्यानंतर चौथा विनिमय नियंत्रणाचा भाग जो आहे तो म्हणजे हस्तांतरण बंदी, ट्रान्सफर मॉरिशन. या पद्धतीत आयात आणि विदेशी भांडवलावरील व्याज, लाभांश, नफा इत्यादी देयता तात्काळ न करता काही कालावधीसाठी स्थगित केल्या जातात. आयातकर्त्यांकडून स्वदेशी चलनात मध्यवर्ती बँकेकडे आयात वस्तू मूल्य जमा केले जाते. एका निश्चित कालावधीपर्यंत या एकत्रित भांडवलाला सुरक्षित ठेवले जाते. काही कालावधीनंतर या रकमा संबंधित देशांना हस्तांतरित केल्या जातात. अशा प्रकारे वस्तूंच्या
अशा प्रकारे हस्तांतरण बंदी करून कर्जदार देशांना विनिमय व विदेशी चलनासंबंधी समायोजन करण्यासाठी काही कालावधी उपलब्ध केला जातो. महामंदीनंतरच्या काळात युरोपातील अनेक देशांनी या मार्गाचा अवलंब केलेला दिसून येतो. त्यानंतर देण्याघेण्याच्या करारातून सुद्धा विनिमय नियंत्रण केलं जातं. पेमेंट ॲग्रीमेंट. विनिमय निरसन करारातून जे दोष निर्माण झालेत त्याचा परिणाम कमी करण्यासाठी 1945 मध्ये देण्याघेण्याचे करार करण्यात आलेले आहेत. या कराराच्या माध्यमातून सुद्धा विनिमय नियंत्रण करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला दिसतो. प्रत्यक्ष विनिमय नियंत्रण पद्धतीच्या नंतर आपण अप्रत्यक्ष विनिमय नियंत्रण पद्धती कोणते मार्ग विनिमय नियंत्रणासाठी वापरले जातात त्याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आयात निर्बंध म्हणजे रिस्ट्रिक्शन्स ऑफ इम्पोर्ट या उपायाचा वापर केला जातो. आयात जकाती, कोटा आणि आयात परवान्यांच्या माध्यमातून आयातीवर निर्बंध घातले जातात. आयात जकातीतून देशांतर्गत बाजारात आयात वस्तूंच्या किमती वाढतात. आयात वस्तू महाग झाल्याने त्यांची मागणी कमी होते. आयात कोटा आणि आयात परवान्यांच्या माध्यमातून आयातीत संख्यात्मक नियंत्रणे लादली जातात. या सर्वांमधून आयातीत घट होते. दुसरीकडे या नियंत्रणातून देशांतर्गत उद्योगांना संरक्षण मिळून आणि उत्पादनात आणि निर्यात करण्याच्या क्षमतेमध्ये त्यातून वाढ होते. आयातीत घट आणि निर्यातीत वाढ यातून विदेशी चलनाची मागणी कमी होऊन विदेशी चलनाच्या पुरवठ्यात वाढ होताना दिसते. विनिमय दरात स्थैर्य निर्माण करण्यासाठी फ्रान्सने 1936 मध्ये या मार्गाचा अवलंब केलेला दिसून येतो. त्यानंतर दुसरा अप्रत्यक्ष उपाय म्हणजे निर्यात प्रोत्साहन, ज्याला आपण एक्सपोर्ट प्रमोशन असंही म्हणतो. निर्यात करारात सूट आणि निर्यात आर्थिक सहाय्यता देऊन सरकार निर्यातीला प्रोत्साहन देत असते. यातून उत्पादन खर्चात घट होऊन वस्तूंच्या किमती कमी करता येतात. किमती कमी झाल्यास विदेशी लोकांकडून या वस्तूंची मागणी वाढून त्यातून निर्यात वाढ होत असते. निर्यातीत वाढ झाल्याने विनिमयासाठी स्वदेशी चलनाची मागणी वाढून त्याच्या मूल्यात वृद्धी होते. आज बरेचसे विकसनशील देश या मार्गाचा अवलंब करताना दिसतात. तिसरा अप्रत्यक्ष मार्ग म्हणजे बँक दरात बदल. चेंज इन बँक रेट. मध्यवर्ती बँक दरात बदल करून मध्यवर्ती बँक दरात बदल करून विदेशी भांडवल आगमन निगमनावर परिणाम घडवून आणते. जर बँक दरात वाढ झाली तर बँकांच्या व्याजात वाढ होऊन अधिक व्याजाने लाभ मिळवण्याच्या अपेक्षेने किंवा अधिक व्याज मिळेल या लाभाच्या अपेक्षेने विदेशी गुंतवणूकदार आपल्या देशामध्ये गुंतवणुका वाढवतात. त्यामुळे भांडवलाचं आगमन आपल्या देशामध्ये होत असते. यातून स्वदेशी चलनाची विनिमयासाठी मागणी वाढवून व्यवहार तोलामध्ये अनुकूलता निर्माण होते. याउलट बँक दरात घट करून विदेशी भांडवलाच्या आगमन निगमनावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रहो, अशा रीतीने विनिमय नियंत्रणाच्या दोन पद्धती ज्या आहेत, ज्यामध्ये आपण प्रत्यक्ष विनिमय नियंत्रणाची पद्धती आणि दुसरी अप्रत्यक्ष विनिमय नियंत्रणाची पद्धती, त्यामधले विविध प्रकारचे उपमुद्दे यांचा या मुद्द्याच्या अनुषंगाने सविस्तर असा आढावा घेतला आहे.
पुढच्या व्याख्यानामध्ये आपण विनिमय नियंत्रणाच्या पद्धतीत कोणते दोष आहेत, विनिमय नियंत्रणाचे दोष काय, डिफेक्ट्स ऑफ एक्सचेंज कंट्रोल या शेवटचा मुद्द्याचा आपण आढावा घेणार आहोत आणि त्या ठिकाणी या प्रकरणाची आपण समाप्ती करणार आहोत. तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्याख्यानाला भेटूया. तोपर्यंत इथेच थांबतोय. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तो सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांनाही सांगा. घरी राहा, सुरक्षित राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सरकारने सांगितलेल्या नियमांचं काटेकोर पालन करा. आता लस येऊ घातलेली आहे. या लसीचं वितरण आणि आपल्या गावामध्ये या लसीच्या टोचणीसाठी कशा पद्धतीने आपल्याला सरकारला मदत करता येईल त्या मदतीमध्ये आपण भागीदार व्हा आणि लस सगळ्यांनाच टोचली गेली पाहिजे यासाठी जाणीव आणि जागृती निर्माण करा आणि सगळ्यांना कोरोनामुक्त युद्धामध्ये सहभागी करा. मित्रहो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत इथंच थांबतोय. थँक्यू.